नमस्कार, मी अनिताज रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे अजिबात चिकट न होणारी चटपटीत भेंडी। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका कढईमध्ये अर्धा चमचा तेल घेतलेला आहे आणि त्यामध्ये भेंडी स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून ती भेंडी आता मी तेलामध्ये परतून घेणार आहे। भेंडी चिकट होऊ नये म्हणून यामध्ये मी अर्धा लिंबूचा रस घातलेला आहे आणि तो सुद्धा आपल्याला या भेंडीमध्ये चांगला मिक्स करून भेंडी चांगली परतून घ्यायची आहे, म्हणजे भेंडी चिकट होणार नाही। भेंडी अशी तेलामध्ये चांगली भाजून त्यामध्ये लिंबूचा रस पिळल्यानंतर भेंडी अजिबात चिकट होत नाही। आता मी इथे एका भांड्यामध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून घातलेला आहे। आता यामध्येच मी 5 ते 6 पाकळ्या लसूण ठेचलेला घातलेला आहे। यामध्ये मी 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे, ती सुद्धा आपल्याला यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण तेलामध्ये भाजलेली भेंडी घालून घेऊन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ घालून ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। या भेंडीमध्ये मी पाण्याचा एकही थेंब वापरलेला नाही आहे आणि भेंडी शिजवताना यावर झाकण सुद्धा ठेवलेलं नाही आहे। ही भेंडीची भाजी मी गॅसवर मंद आचेवर शिजवून घेत आहे। त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे। तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।